माझा एक मित्र वय साधारण 35च्या आसपासचा, तुमच्यासारखाच कधीतरी ओकेजनल ड्रिंक करायचा, कधीतरी स्मोक करायचा, फिटही राहायचा, जिम करायचा, वॉकिंग करायचा, सायकलिंग करायचा. एक दिवशी असंच नातेवाईकांकडे गेला होता. पहिल्या दिवशी थोडंसं ॲसिडिटी झाली म्हणून इग्नोर केलं. थोडंसं छातीत जळजळ वाटते किंवा थोडंसं ढेकर येत आहेत, पोटात गॅस आलाय असं वाटत होतं आणि त्याने ते इग्नोर केलं. सेकंड डेलाही त्याला तसाच त्रास झाला, पण थोडा जास्त प्रमाणात झाला. त्याचे घरचे सांगत होते नंतर की त्याला उलटीसारखं वाटत होतं, उलटी झाली होती इनफॅक्ट, आणि छातीत डिस्कम्फर्ट वाटत होतं, अनकम्फर्टेबल फिलिंग जी होत होती, आणि त्याही दिवशी त्याने इग्नोर केलं. मात्र तिसऱ्या दिवशी तो कोलॅप्स झाला, मॅसिव्ह हार्ट अटॅक. उद्देश घाबरवण्याचा नाहीये. बरेच पेशंट्स माझ्याकडे येत असतात आणि मला विचारतात की डॉक्टर थोडंसं छातीत जळजळ वाटतंय किंवा छातीत दुखतंय किंवा हार्ट अटॅक तर नसेल ना, आणि मग मी त्यांना सांगतो की ECG काढून घेऊ, आणि त्यावेळेला ते इग्नोर करतात, त्यामुळे आपल्या जीवावर बेतू शकतं. छातीत दुखण्याची कारणं बरीच आहेत, म्हणजे जसं की लंग रिलेटेड इश्यूज असू शकतात, जसं की तुम्हाला न्यूमोनिया असू शकतो किंवा तुम्हाला प्लुरायटिस असू शकतो, ट्रॉमा होऊ शकतो, दुखापत होऊ शकते, मस्क्युलर पेन असू शकतं, ॲसिडिटी सुद्धा असू शकते, इंडायजेशनमुळे सुद्धा होऊ शकतं. पण प्रत्येक वेळेला तेच कारण आहे असं ग्राह्य धरून आपण त्याला इग्नोर करणं बिलकुल पण रास्त नाहीये. क्लासिकल हार्ट अटॅकची लक्षणं काय असू शकतात की पेशंट्सला छातीत दाबल्यासारखं वाटतं, छातीत दगड ठेवल्यासारखं वाटतं, घबराहट वाटते, त्यांना दरदरून घाम फुटू शकतो, मान दुखू शकते, खांदा दुखू शकतो, हात दुखू शकतो, पोटात दुखू शकतं, एपिगॅस्ट्रिक रिजन म्हणजे जळजळ, आग यासारखी लक्षणं दिसू शकतात. आणि बऱ्याच वेळा पेशंट्सला एक्झॅक्टली पेनचं ओरिजिन काय आहे ते समजत नाही, किंवा बऱ्याच पेशंट्सला त्यातला पेन डिस्क्राईब करता येईल. त्यावेळेला ECG करणं गरजेचं आहे. मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगतो की जर तुम्हाला छातीत दुखतंय ना, तर एक ECG ₹200 ₹300 जास्तीत जास्त खर्च येतो. एक ECG काढायला काहीच नुकसान नाही. हार्ट अटॅक रूल आउट करणं जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की एकदा हार्ट अटॅक आला आणि त्यावेळेला जर तुमचा तो मॅसिव्ह असेल तर तुम्हाला त्याच्यातून वाचणं डिफिकल्ट असतं. यंग पेशंट्समध्ये सुद्धा ही कारणं असू शकतात. एन्झायटी, पॅनिक अटॅक, स्ट्रेस, ओव्हरवर्क, या सगळ्या कंडिशन्समुळे ताण तुमच्या हृदयावर येऊ शकतो. त्यामुळे यंग पेशंट्स असो, ओल्ड एज असो, नोन केस ऑफ तुमचा हायपरटेन्शन, डायबिटीज हे असेल तर तुम्हाला डेफिनेटली सगळं इन्व्हेस्टिगेट करणं गरजेचं आहे. उद्देश घाबरवण्याचा नाहीये, पण तुम्ही इन्व्हेस्टिगेट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इग्नोर करून तुम्हालाच नुकसान होणार आहे. काळजी घ्या. प्रत्येक चेस्ट पेनला ECG नक्की करा. थँक्यू व्हेरी मच.